माणसाचं आयुष्य हे केवळ स्वतःसाठी नसावं. आपण गेल्यानंतरही आपलं नाव लोकांनी आदरानं घ्यावं, असं आयुष्य जगणं हीच खरी सार्थकता आहे. समर्थ रामदास स्वामींनी या भागात सत्कीर्ती आणि विवेकाचा महान संदेश दिला आहे. नमस्कार मित्रांनो, उत्तम लक्षणे या मालिकेच्या 9व्या भागात तुमचे खूप स्वागत आहे. समर्थ दास बोधात उपदेश करतात, सत्कीर्ती वाढवावी म्हणजेच आपलं चारित्र्य आणि कार्य इतकं शुद्ध ठेवा की तुमची कीर्ती सर्व दूर पसरेल. पण ही कीर्ती मिळवण्यासाठी कधीही अधर्माचा मार्ग स्वीकारू नका. सत्कर्मातून निर्माण झालेली कीर्तीच चिरकाल टिकते आणि समाजाला मार्ग दाखवते. पुढचा महत्वाचा नियम समर्थ सांगतात, विवेकाने वागावे. आयुष्य जगत असताना प्रत्येक प्रसंगात चांगलं काय आणि वाईट काय याचा निवाडा करण्याची शक्ती म्हणजेच विवेक. जो माणूस रागाच्या किंवा मोहाच्या भरात निर्णय न घेता विवेकाने वागतो तो कधीही संकटात फसत नाही. विवेक हाच मनुष्याचा खरा डोळा आहे. तसंच समर्थ म्हणतात, ईश्वरी अनुसंधान ठेवावे. आपण कितीही मोठे झालो तरी त्या विठ्ठलाची, त्या जगदीश्वराची आठवण कधीही विसरू नका. प्रत्येक कर्मात मी करता नसून तो ईश्वरच माझ्याकडून करून घेत आहे हा भाव ठेवणे म्हणजेच अनुसंधान. यामुळे अहंकार गळून पडतो आणि जीवनात खरी शांती लाभते. मित्रांनो, सत्कीर्ती, विवेक आणि भक्ती या 3 गोष्टींचा संगम झाला की माणसाचे जीवन सोन्यासारखे झळाळून उठते. समर्थांचे हे पवित्र विचार घराघरात पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की सामायिक करा. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम.